reset. Halo, pare.
प्रदीप पाटील चुनापट्टी पोलीस स्टेशनचे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी प्रदीप पाटील साहेबांची. प्रदीप पाटील आपल्या षटकातील पुढचा चेंडू आखोटप्प्याचा चेंडू फलंदाजाला काही तो मारता आला नाही. याच्यावरती एक धाव मात्र त्यांनी घेतलेली आहे. त्यांच्या कमरेच्या वरती चेंडू लागलेला आहे. अशा तऱ्हेने बाईच्या रूपाने एक धाव मानपूर संघाला भेटलेले आहे. मानपूर संघाची धावसंख्या बिनबाद 9. दुसरं षटक चालू आहे. प्रदीप पाटील चुनापट्टी पोलीस स्टेशनचे तेज गती गोलंदाज. आपल्या षटकातील पुढचा चेंडू आकोटप्प्याचा चेंडू फलंदाजाने तो मारलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेले आहे. दुसरी धाव घेत आहेत. अशा तऱ्हेने 2 धावा भेटलेल्या आहेत या चेंडूवरती. मानपूर संघाची धावसंख्या 2 धावेबरोबर किती 11. बिनबाद 11. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतायत मानपूर पोलीस स्टेशनचे सलामीचे फलंदाज. 2 षटकं संपलेले आहेत. 2 षटकामध्ये मानपूर संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 11. 18 बॉलमध्ये 21 धावाची गरज आहे मानपूर संघाला. चुनापट्टी संघाचे 2 षटक संपलेले आहेत. 3 षटकं उरलेले आहेत. अजून एकही फलंदाज बाद झालेला नाही मानपूर पोलीस स्टेशनचा. त्यांची धावसंख्या झालेली आहे 11. बिनबाद 11. अतिशय अटीतटीचा सामना चालू आहे. 18 चेंडूमध्ये 21 धावाची गरज आहे. चुनापट्टी पोलीस स्टेशनतर्फे तिसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत. फक्त 3 षटकांचा खेळ बाकी आहे. मानपूर संघाला जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. मनीष शिंदे येत आहेत पुढचं षटक टाकण्यासाठी. चुनापट्टी पोलीस स्टेशनचे जलदगती गोलंदाज मनीष शिंदे अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहेत. आपलं दुसरं षटक घेऊन येत आहेत. संघाचं तिसरं षटक चालू आहे. मनीष शिंदे गोलंदाज आपल्या षटकातील दुसरं षटक चालतायत. आपल्या षटकातील पहिला चेंडू आकोटप्प्याचा चेंडू फलंदाजाला काय तो मारताना अतिशय उत्कृष्ट चेंडू. मनीष शिंदे चुनापट्टी पोलीस स्टेशन तेज गती गोलंदाज अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. मानपूर पोलीस स्टेशनतर्फे गणेश घोरपडे. शिंदे आपल्या षटकातील पुढचा चेंडू फलंदाजाला काय तो चेंडू मारता आलेला नाही. 2 चेंडूमध्ये कुठलीही धाव झालेली नाही. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी टाकतायत मनीष शिंदे घोरपडे यांना. मानपूर पोलीस स्टेशनचे फलंदाज घोरपडे अतिशय उत्कृष्ट फटका. त्या ठिकाणी नितीन राठोड यांना काय तो चेंडू अडवला नाही. अशा तऱ्हेने मानपूर पोलीस स्टेशनचा पहिलाच चौकार गेलेला आहे. तिसऱ्या षटकामध्ये त्यांना चौकार मारता आलेला आहे. आणि या 4 धावाबरोबर मानपूर संघाची धावसंख्या बिनबाद 15. अतिशय उत्कृष्ट फटका होता गणेश घोरपडे यांनी मारलेला. तिसरं षटक चालू आहे चुनापट्टी पोलीस स्टेशनतर्फे. धावसंख्या झालेली आहे 15. बिनबाद 15. चुनापट्टी पोलीस स्टेशनतर्फे जलदगती गोलंदाज मनीष शिंदे तिसरं षटक टाकतायत. मानपूर संघाची धावसंख्या बिनबाद 15.
गणेश घोरपडे, रुपेश म्हात्रे. सलामीचे आघाडीचे फलंदाज फोडण्यात काही चुनापट्टी गोलंदाजाला अजून काही यश येत नाहीये. मनीष शिंदे आपल्या षटकातील पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट फटका लॉंगऑफच्या दिशेने मारलेला नितीन राठोड यांनी तो चेंडू अडवलेला आहे. यावरती एक धाव घेतलेली आहे गणेश घोरपडे यांनी. दोन धावा घेतलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट फटका होता. नितीन राठोड यांनी तो चेंडू अडवलेला आहे आणि या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे 17 ना, बिनबाद 17. मनीष शिंदे आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतायत घोरपडे यांना. कुटाप्या चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू. धावसंख्येमध्ये कुठलाही बदल. उत्कृष्ट चेंडू फलंदाजाला काय तो मारता आला नाही. ऑफसाईडला टाकलेला चेंडू. चुनापट्टी पोलीस स्टेशन तर्फे तिसरं षटक चालू आहे. मानखुर्द संघाची धावसंख्या आहे बिनबाद 17. मनीष शिंदे आपल्या षटकातील पुढचा चेंडू अक्कटोप्याचा चेंडू. अतिशय उत्कृष्ट चेंडू. अपील थोडंसं केलेलं आहे यष्टीरक्षक म्हात्रे पण चेंडू घोरपडे अशा तऱ्हेने त्यांच्या बॅटला चाटून गेलेला चेंडू. अशा तऱ्हेने मानखुर्द संघाचा पहिला फलंदाज बाद झालेला आहे घोरपडे. आता नवीन फलंदाज येत आहेत रोहित पाटील. मानखुर्द संघाची अशा तऱ्हेने धावसंख्या 1/17. अशा तऱ्हेने चुनापट्टी पोलीस स्टेशनतर्फे 3 षटकं संपलेले आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये 15 धावाची गरज आहे मानखुर्द पोलीस स्टेशनला. चुनापट्टी पोलीस स्टेशनचे 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकांमध्ये मानखुर्द संघाला 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. अतिशय उत्कृष्ट आणि अटीतटीचा सामना चालू आहे. चुनाभट्टी पोलीस स्टेशन विरुद्ध मानखुर्द पोलीस स्टेशन. परिमंडळ 6 अंतर्गत चॅम्पियनशिप स्पर्धेतील हा पहिला सामना सुरू आहे. BPCL स्पोर्ट क्लब माहोलगाव या मैदानावरती. चुनाभट्टी पोलीस स्टेशनतर्फे 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येत आहेत निलेश नलावडे. चुनाभट्टी पोलीस स्टेशनचे जलदगती गोलंदाज निलेश नलावडे आपल्या संघाचं 4थं षटक घेऊन येत आहेत. मानखुर्द संघाची धावसंख्या आहे 1/17. 12 चेंडूमध्ये 17 धावा. 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. मानखुर्द संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. निलेश नलवडे चुनाभट्टी पोलीस स्टेशनतर्फे आपलं वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं 4थं. सामनामध्ये लवकर सुरू करावा, मध्ये वेळ वाया घालवू नका. चुनाभट्टी कर्णधार निलेश नलावडे, प्रदीप पाटील साहेब, सामना ताबडतोब सुरू करा. निलेश नलावडे आपल्या संघाचं 4थं आणि त्यांचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. मानखुर्द संघाला 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. फक्त
फक्त 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मानपूर संघाला 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. निलेश नलावडे चुनापट्टी पोलीस स्टेशनचे जलदगती गोलंदाज. समोर फलंदाज कोण आहे? निलेश नलावडे आपल्या षटकातील पहिला चेंडू अकोटप्प्याचा चेंडू, अतिशय उत्कृष्ट चेंडू फलंदाजाला काय तो मारता आला. हा वाईड, खूपच लेग साईडला टाकलेला बाहेर चेंडू. अशा तऱ्हेने या चेंडूवरती मानपूर संघाला एक धाव भेटलेली आहे वाईडच्या रूपाने. 12 चेंडू 14 धावा. निलेश नलावडे आपल्या षटकातील पुढचा चेंडू मानपूर संघाचे अकोटावर बॉल, क्लीन बॉल केलेला आहे निलेश नलावडे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी निलेश नलावडे यांनी त्रिफळा बाद केलेला आहे. मानपूर फलंदाज कोण? रुपेश म्हात्रे त्रिफळा बाद झालेले आहेत. अशा तऱ्हेने मानपूर संघाचा दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. आणि आता मानपूर संघातर्फे फलंदाजीला येत आहेत वाय वासे. मानपूर संघाचे दुसरा फलंदाज रुपेश म्हात्रे त्रिफळा बाद झालेले आहेत. निलेश नलावडे यांचा अतिशय उत्कृष्ट चेंडू होता तो. आपल्या संघाचं 4थं षटक टाकतायत आणि 11 चेंडूमध्ये मानपूर संघाला 14 धावांची गरज आहे. भागवत वायपासे फलंदाजीला आला आहेत मानपूर पोलीस स्टेशनतर्फे. निलेश नलावडे आपल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी मानपूर. निलेश नलावडे आपल्या षटकातील पुढचा चेंडू ऑफ साईडला मारलेला चेंडू, एक धाव घेतलेली आहे आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, पण त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि या चेंडूवरती एकच धाव भेटलेली आहे. अशा तऱ्हेने फक्त 10 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 4थं षटक चालू आहे. निलेश नलावडे टाकतायत, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. या षटकामध्ये त्यांनी एक यश मिळवून दिलेलं आहे चुनाभट्टी पोलीस स्टेशनला. नलावडे आपल्या षटकातील पुढचा चेंडू कुठं अतिशय उत्कृष्ट चेंडू. या चेंडूवरती बी धाव मात्र झालेला नाही. फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 13 धावांची गरज आहे मानपूर पोलीस स्टेशनला. अतिशय उत्कृष्ट सामना चालू आहे. खूप आटेतटीचा सामना चालू आहे. निलेश नलावडे अतिशय संयमी गोलंदाजी करतायत चुनाभट्टी पोलीस स्टेशनतर्फे. निलेश नलावडे यांचं 4थं षटक चालू आहे. 9 चेंडूमध्ये 13 धावांची 9 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे मानपूर पोलीस स्टेशनला. अतिशय आटेतटीचा सामना चालू आहे. चुनाभट्टी पोलीस स्टेशनचे तेजगती गोलंदाज निलेश नलावडे आपल्या षटकातील पुढचा चेंडू, अतिशय उत्कृष्ट फटका, एक धाव घेतलेले आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि अशा तऱ्हेने दुसरी धाव पूर्ण केलेली आहे त्या चेंडूवरती.
गरज आहे. शेवटचं षटक शिल्लक आहे. मानखुर्द संघाचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. एकूण धाव संख्या किती झाली? एकूण धाव संख्या 20. 3 बाद 20. आणि आता शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची गरज आहे. अशा तऱ्हेने 5 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. निलेश थोरात, चुनाभट्टी पोलीस स्टेशन. संतगती गोलंदाज निलेश थोरात आपल्या षटकातील. पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू. अशा तऱ्हेने याही चेंडूवरती धाव मात्र झालेला नाही. 4 चेंडूवरती 10 धावांची गरज. चुनाभट्टी पोलीस स्टेशनच्या बाजूने थोडासा सामना झुकलेला आहे. अतिशय अटीतटीचा सामना आहे. पुढचे 4 चेंडू मध्ये काय होतं ते बघूया. निलेश थोरात आपल्या षटकातील. पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्टंपिंग केलेलं आहे आणि बाद झालेला आहे फलंदाज. अशा तऱ्हेने 4था फलंदाज धावबाद झालेला आहे मानखुर्द पोलीस स्टेशनचा. अवस्थेत सामना आलेला आहे. पोलीस स्टेशन, चुनाभट्टी पोलीस स्टेशन. अतिशय उत्कृष्ट सामना चालू आहे. निलेश थोरात अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतायत. स्वतःच्याच गोलंदाजीवरती त्यांनी चेंडू अडवून स्वतः त्रिफळा बाद केलेला आहे. निलेश थोरात यांचं चुनाभट्टी पोलीस स्टेशन खूप अभिनंदन. 4 बाद किती? 22. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 धावांची गरज आहे. अतिशय उत्कृष्ट सामना चालू आहे अटीतटीचा. चुनाभट्टी पोलीस स्टेशन. निलेश थोरात आपल्या षटकात येईल. पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट ऑफसाईडला टाकलेला चेंडू. जोरदार अपील केलेला आहे ना. अशा तऱ्हेने 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चुनाभट्टी पोलीस स्टेशन आता अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतायत निलेश थोरात. खूप निलेश थोरात आपल्या षटकात येईल. पुढचा चेंडू ऑफ साईडला मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेत आहेत. त्या ठिकाणी धावबाद झालेले आहेत आणि अशा तऱ्हेने 1च धाव पूर्ण झाले नाही आणि एका धावेवरती फक्त 9 धावांची शेवटची गरज आहे. अशा तऱ्हेने चुनाभट्टी पोलीस स्टेशन आपला पहिला सामना जवळजवळ त्यांनी खिशात घातलेला आहे.
निलेश थोरात यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. आपल्या संघामध्ये त्यांनी 2 फलंदाज धावबाद केलेले आहेत. निलेश थोरात यांनी आपल्या शेवटच्या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट गोलंदाजी अशा तऱ्हेने चुनाभट्टी पोलीस स्टेशन यांनी आपला पहिला सामना जिंकण्याच्या आता शेवटचा चेंडू त्या चेंडूवरती बी धाव मात्र घेता आले नाही. अशा तऱ्हेने चुनाभट्टी पोलीस स्टेशनने हा चॅम्पियन चषक परिमंडळचा अंतर्गत पहिला सामना 9 धावांनी जिंकलेला आहे. अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी खेळ झालेला आहे. चुनाभट्टी पोलीस स्टेशनने हा सामना 9 धावांनी जिंकलेला आहे. पुढील कुठला सामना बाबासाहेब पुढचा सामना आरसी अब अपनी जल्द से जल्द फील्डिंग लगाएंगे और शिवाजी नगर अपने बल्लेबाज